आई धाम. आय हॅलो थोडा हॅलो 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 आवाज येतोय. हॅलो अरे इको कमी करा सांगा ना त्याला. हॅलो हॅलो बंद केलाय आता. हॅलो हॅलो आवाज थोडा आवाज. हॅलो हॅलो बस झालं चला. ते बोलतो ना 8 वाजेपर्यंत कर. हॅलो माईक असेल तर द्या ना मामाकडे जरा. एक माईक असेल तर द्या ना मामाकडे. मामाकडे एक माईक द्या ना. हॅलो 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 घ्या मामा. हरी 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 करायचा. हरी थोडं वाढवा आवाज. हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे
हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवर्धा हरि हरि विठ्ठल विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भक्ती सम्राट नामदेव महाराज की जय. आदि माया शक्ती मुक्ताई माते की जय. सचिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सचिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सचिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. सचिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय. सचिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय. सचिदानंद सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाळ कृष्ण भगवान की जय. सर्वांना जय हरी. जय हरी. ते कुंडलिनी जगदंबा जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा. जया विश्व बीजाची या कोंबा सावली केली. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांच्या संगतीने विराग झाला मनोजडीचा जडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कसा मी श्रीपाद रामदास पादुकेला. विसरू कसा मी नारायण रोहिदास पादुकेला. विसरू कसा मी नाना बाबा पादुकेला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ते कुंडलिनी जगदंबा जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा. जया विश्व बीजाची या कोंबा सावली केली. तुमच्या आई वडिलांच्या गुरुजनांच्या संतजनांच्या नवे नवे देववृंदांच्या सेवेसाठी निवडलेली ओवी माऊली महावैष्णव महायोगी ज्ञानाचा सागर असणारे माझे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय आणि 6व्या अध्यायामधली 272 क्रमांकावी ओवी. आज सेवेला सुरुवात करण्याआधी परिहार द्यायचा तो असा की आज चालत असणारा नवरात्र उत्सव गावदेवी सेवा मंडळ राघाई माता या राघाई मातेच्या प्रांगणामध्ये चालत असणारा हा नवरात्र उत्सव आणि या उत्सवानिमित्त 3ऱ्या दिवसाची सेवा मज पामराकडे या गावदेवी सेवा मंडळाने दिली. नवे नवे आमचे प्रदीप मामा सर यांच्याकडून मज पामराकडे हा निरोप आला का बाई तुला ही सेवा करायची आहे. सेवके सांगितले करावे ते काम ते मितीपण कामा नये या उक्तीप्रमाणे मामांनी सांगितलं आणि ही सेवा साकारण्यात आली. आणि खरंच तुम्ही मला या सेवेचा लाभ दिला
या पूर्ण मंडळाचे, तुमच्या आईवडिलांचे मी खरंच ऋणी आहे. सेवा माझ्या आईची, आई माऊलीची, आणि जी आई माऊली माझ्या हृदयामध्ये प्रगट झाली तिचा परिहार, तिचा अनुभव येथून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. व्यासपीठ, नारदाचं व्यासांचं हे व्यासपीठ नाही का, आणि इथून जे काही बोलावं ते खरंच बोलावं. साचची बोलाचे नवे शास्त्र, परी संसार जिणे हे शस्त्र, आत्मा अवतरवी ते मंत्र अक्षरीये. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सांगतात का हे आपल्या समोर जे शास्त्र आहे ते नुसतं म्हणामणीचा हा विषय नाहीये. त्यातला शब्द आणि शब्द हा फक्त आणि फक्त अनुभवण्याचा विषय आहे. माझे ज्ञानेश्वर माऊली, माझी ज्ञानेश्वर माऊली कुठे शिकायला गेली नव्हती, कुठे मठामध्ये गेली नव्हती आणि शिकून हे शब्द लिहिलेले नाहीयेत. त्यांचा जो स्वानुभव आहे, आत्मानुभव आहे, तोच त्यांनी आपल्यासाठी इथे मांडला आहे. का मांडला आहे? तेव्हा आपण नव्हतो, मग ही सोय केलेली आहे आपल्यासाठी. आईला लेकराचा किती कळवळा असावा. अजून आपण जन्माला आलो नव्हतो तरी सुद्धा ही सोय हा ठेवा माझ्या माऊलींनी सहज आपल्याला प्राप्त करून दिलाय. मग नुसतं वाचण्यासाठी का, तर अनुभवण्याचा. जो माझ्या माऊलीचा हेतू होता तो साध्य करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी हा खटाटोप, हा कीर्तन, हे प्रवचन फक्त आणि फक्त जगात सकळांची येते हाय अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. माझ्या माय माऊलीचा, दुर्गा माताचा जन्म कशासाठी हो? देव कशासाठी अवताराला येतात? देवी कशासाठी अवताराला येते? यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारतम अभ्युत्थानं धर्मस्यं तदात्मानं सृजाम्यहम्. पवित्राणाय साधूच विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामे युगे युगे. देवाचा अवतार अधर्माचा नाश करण्यासाठी, देवीचा अवतार ही तेच. धर्मावर जे ग्लानी आणतात त्यांचा नाश करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो, देवीला अवतार घ्यावा लागतो. मग तेव्हा राक्षसाला मारण्यासाठी माझी देवी अवतरली. मग आता देवी नाहीये का? पवित्राणाय साधूष विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. शेवटचा शब्द आपण घेऊया, युगे युगे. युगानुयुगे, प्रत्येक युग देवी अवताराला येते, देव अवताराला येतात. सत्ययुगामध्ये देव अवताराला आला, द्वापार युगामध्ये देव अवताराला आला, त्रेतायुगामध्ये देव अवतार आला. मग कलियुगात देव अवताराला येत नाही का? देवी अवताराला येत नाही का? येते. ती जशीच्या तशीच आहे. काळ बदललाय, देव बदलला नाही. सूर्य चंद्र तारा तसेच आहेत, पृथ्वी तशीच आहे, पाणीही तसंच आहे, वाराही तसाच आहे, आकाशही तसंच आहे आणि प्रकाशही तसाच आहे. मग देवही तसंच असेल. आणि हे सांगण्यासाठी ही तुमच्या देववृंदांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी ही सेवा ओवी घेतलेली आहे. ते कुंडलिनी जगदंबा, जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्व बीजाची या कोंबा सावली केली. ही आदिमाया शक्ती. जसं राक्षसांचा, दैत्यांचा नाश करण्यासाठी ही देवी अवताराला आली. काल मामांनी सांगितलं, रागाई माता
रागाचा नाश करणारी आई म्हणजे रागाई. राग कुठे आहे हो? राग कुठे आहे? आपल्या जवळ आहे. मग देवी आपल्या जवळच आहे. पण देख मनुष्य जात सकळ स्वभाव ताच भजनशील झाले ऐसे केवळ माझी आठाई परी ज्ञाने विन नाशिले बुद्धी भेदासी आले कल्पून येते कल्पिले अनेकत्व म्हणून अभेदू भेदी देखसी अनाम्या नावे ठेवीसे आणि देवी देवादेवी म्हणती अचर्चा ते. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सांगतात मनुष्य देह हा स्वभावताच भजनशील आहे. किती जण भजन करतात? भजनशील आहेच, कारण की निर्मितीच त्याच्यासाठी आहे. देवे दिला देह भजन गोमटा. एवढंच. पुढचा तो या पाटा झाला बाधिकेचा. दुसरंच लक्षात आहे, पुढचं नाही लक्षात आहे. देवाने हा देह भजनासाठी लक्ष दिलेला आहे ते काही लक्षात नाही. बाधा झाली मायेची, हा माझा तो माझा, आई माझी, मुलं माझा, घर माझा, दार माझा, अडकला चक्रामध्ये. मनुष्य द्या बुद्धीला भेद झाला. देव वेगळा, मी वेगळा. देव फक्त मंदिरापुरता, मंदिरात यायचं फक्त पाया पडलो, बाहेर आपण जैसे थे. कशासाठी बुद्धीला भेद कसा झालाय? भेद म्हणजे ऐक्यता येत नाही तिथे. तू वेगळा मी वेगळा, हा भेद. आणि भेद कसा? भेद झाल्यामुळे काय होतं? तर म्हणून अभेदू भेदी देखसी. हा काही वेगळा नाही, हा एकच आहे. अनाम्या नामे ठेवीची. नाव नाहीये, लक्षात घ्या विषय. देवाला नाव नाहीये, आपण नावं दिली आहेत. देवा नाही रूप, देवा नाही ठाव, देवा नाही गाव कोठे काही. आता हे संतांचे शब्द खोटे आहेत का? सगळ्यांनी एक चित्ताने एक कान करून ऐका, तर सर्व सुखाला पात्र व्हाल, नवे नवे देव व्हाल. माऊली महावैष्णव 9व्या अध्यायामध्ये पहिलीच ओवी टाकतात, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. सगळ्यांना घेऊन ऐकू नका. एकटच या. एकटच आले ना एकटेच जाणार. मग संसार घेऊन इथे बसू नका. थोडा वेळ बाजूला ठेवा. 1 तास फक्त मी घेईन. मामांनी सांगितलं 8च्या आधी कधी संपो, पण मी 1 तास घेईन. कारण की प्रवचन 1 तास, 2 तास कीर्तन आणि रात्रभर गोंधळ करायचा नाहीये. 1 तास. आणि मग फक्त एकाग्र चित्तेने ऐका. संसार तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्ही संसाराला सोडणार नाही. पण त्याला संसारात येऊन काय करायचंय ते फक्त सांगण्याचा मी प्रयत्न करेन. देवाला रंग नाही, रूप नाही. देव कसा आहे? तर श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करताना गीतेमध्ये सांगतात, नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकम न चैनम क्लेदयंत्यापो न शोषितम मारुतम. अर्जुना मी कसा आहेस? त्याच्या आधी सांगते, अर्जुनाला प्रश्न पडला, देवा तू तर सांगतोय तू याला सूर्याला उपदेश केलाय, मनूला उपदेश केलाय, तू तर आता जन्माला आलाय, मग तू त्यांना उपदेश करण्याला गेलेला कुठे कुठे कधी कसा केलास उपदेश? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, तू जसा मला 2 हाताचा 2 पायाचा समजतोय तसा मी नाहीये. मी कसा आहे? तर मला नैनम छिंदंती शस्त्राणी, कुठल्याही शस्त्राने मी छेदला जाणार नाही. नैनम दहती पावकम, मी पाण्याने भिजला जाणार नाही, वाऱ्याने सुकला जाणार नाही, उडला जाणार नाही. न चैनम क्लेदयंतापो शोषितम मारुता, कुठल्या आगीने मी जळलाही जाणार नाही, वाऱ्याने मी सुकलाही जाणार. मी असा आहे. मग तू बघ आता मी कसा आहे.
आणि मग तेव्हा संत म्हणतात का देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोठे काही, किंवा रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूची रघुराया. कसा आहे देव? निर्गुण आहे, म्हणजे ज्याला नावही नाही, गावही नाही, ठावही नाही, काहीच नाही. तो डोळ्यांनी आपल्या दिसत नाही. मग असा देव कोणाला भेटला? नसेल भेटला तर तोच घेऊन आलोय द्यायला. बघा, चांगला विचार केला तर देव भेटणं अवघड नाही, देव होणंही अवघड नाही. फक्त चांगला विचार करा. देव हा निर्गुण आहे. रामाला गाव आहे का? नाव आहे का? आहे. राम अयोध्येचा, रामाला नाव आहे ना, रामाला आई वडील सुद्धा आहेत. कृष्णाला, कृष्ण हा मथुरेचा, गोकुळातला कृष्ण नाव आहेत. मग राम आणि कृष्ण या रीतीमध्ये बसतात का? जसा आपण देव समजतोय तसा. मला फक्त भ्रांती काढायची आहे. मी तुमची लेक आहे. चुकून जास्त बोलत असेल तर क्षमा मागते. राम राम कृष्ण कृष्ण भजन चाललंय, पण रामाने कृष्णाने काय केलंय ते आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्याला काय माहितीये? शंकराने कोणाचं नामस्मरण केलं तर रामाचं. आपण ठामपणे सांगतो, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव, राम पुसे सदाशिव. राम कुठला? तेव्हा तर राम जन्मालाही नव्हता आला, पण राम कुठला? आत्मा राम सांगितलंय तिथे. पण आपण हा त्रेतायुगातला ना राम, त्रेतायुगातला राम धरून बसतोय. जर देवाला रंग नाही रूप नाही तर तो भजन माझा आदिनाथ शंकर करेल का? तर नाही. राम आत्मा राम. राम राम सब कोई कहे ठग ठाकुर और चोर, जिसका नाम से ध्रुव प्रहलाद तरे, ओ राम कुचोर, ओ आत्मा राम कुचोर. त्याच्याही पुढे जाऊन सांगते, राम हा त्रिकालाचा पुत्र, दशरथाचा, अनंत युगाचा आत्माराम. बरोबर आहे, संतांचे शब्द आहेत. माझ्या पदरचं मी काय सांगणार नाही, माझा स्वानुभव नक्की सांगेन. राम हा पुत्र दशरथाचा, अनंत युगाचा आत्माराम सांगितलाय. मग त्या आत्मारामाचं माझ्या शंकर भगवान भजन करत होते. आणि तीच रीत माझ्या आदिमाया शक्ती मातेला, रागाई मातेला, नाही का? देवी एकच आहे बरं का. गावदेवी असो, रागाई माता असू दे, अंबा माता असू दे, रेणुका माता असू दे, सप्तशृंगी असू दे, सर्व तुळजा भवानी 51 पीठ आहेत. त्यातली आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठे. एक कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी, आणि माहूरची रेणुका माता, आणि सप्तशृंगी वणीची सप्तशृंगी. या 3 शक्ती, 3.5 पीठे आपल्याला माहित आहे. आणि तेच सांगण्याचा मी पुढे प्रयत्न करेन. शक्तीबद्दलच बोलायचं आहे. शंकराने पार्वतीला उपदेश केला त्या आत्मारामाचा बरं का. शिरस सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरे, नेनो काय त्रिपुरारे सांगितले जे. क्षीरसागराच्या पलीकडे या आदिमाया शक्तीला भगवान शंकराने तिच्या कानामध्ये उपदेश केला. रीत सांगते बरं का, रीत परंपरा सांगते. चालत आलेली परंपरा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले ते बीज, जया विश्व बीजाची या कोंबा. बीज बीज आदिमाया शक्ती कशी झाली? पार्वतीला आपल्या शक्तीचा काही ज्ञान नव्हतं. ही आपण बघतोय पार्वती माता, ती पार्वती माता फक्त देहाने अशीच होती. पण तिच्या शक्तीची जाणीव कधी झाली? जेव्हा भगवान शंकराने तिला उपदेश केला तेव्हा. कानामध्ये उपदेश केलाय. रीत आहे.
संत काय करतात तर कानामध्ये उपदेश करतात त्या अनाधी कालाच्या तत्वज्ञानाचा. ते अनाधी परब्रह्म जगदादी विश्रामधाम तया एक नाम त्रिधा पयसे. ते कीरा नाम जाती अविद्येच्या राती माझी ओळखाव्या श्रुती खून केली. ते ज्ञान पैगा बर्वे, ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी अति आणावे त्या संताया बजावे सर्वस्वेसी. ही कधी कळेल, ही देवी कधी कळेल तर कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. बर्वे झालो शरण गेलो उगवलो संकटी. तुकाराम महाराज सांगतात ही कुळीची कुळदेवी, ही कुळीची कुळदेवी केली ठावी संतांच्या माझ्या बाबाजी चैतन्याच्या आशीर्वादाने कृपाने मला ही कुळीची कुळदेवी कळली. ही कुंडलिनी जगदंबा कळली कुठे तर याच नरदेहामध्ये. कुठेही घ्यायची गरज नाही. जेव्हा तुकाराम महाराजांना वाटलं देव भेटावा, देव भेटावा, देव भेटल्याशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे, तेव्हा शोध केला, बाहेर पडले. देव कुठे बघितलं, तुम्ही सांगितलं इथे जा इथे देव भेटेल, यांनी सांगितलं इथे जा इथे देव भेटेल, नाही भेटला. देव देव करुणी शिनले माझे मन पाणी आणि पाषाण जेथे चिते. तुकाराम महाराज सांगतात मी जिथे तिथे तीर्थाला गेलो तिथे मला दगडाची मूर्ती दगडाची मूर्ती आणि पाण्याचं तीर्थ हेच भेटलं. आपण जातो तिथे काय वेगळं असतं, तेच तर असतं. सगळीकडे 4 धामला जा, वैष्णव मातेला जा, कुठेही जा जगाच्या पाठीवर, पण दगडाची मूर्ती पाण्याचं तीर्थ यापासून वेगळं तुम्हाला तीर्थ क्षेत्राला मिळणार नाही. आणि आपण जातो, आपल्याला देव भेटला की नाही हे आपण पडताळत नाही. हा गेला म्हणून मी गेलो, नवे नवे तर पुण्य काहीतरी प्राप्त होईल, नवे नवे माझ्या पापाचा नायनाट करण्यासाठी त्या तीर्थक्षेत्रावर ते काही तीर्थ असतं त्याच्यात आपण स्नान करतो. कबीर महाराज सांगतात मल मल धोए शरीर को धोए ना मन का मैल, नहाए गंगा गोमती रहे बेल के बेल. संत कबीरदास जगाला उपदेश करतात मल मल धोए शरीर को, शरीराचा मैल धुवायला ही लोक तीर्थाटनाला येतात, त्या नदीमध्ये स्नान करतात. पण मनाचा मैल कसा जाईल यांचा, मनातच मैल असतो. शरीराला स्वच्छ करणारी साबण आहे, मग मनाला स्वच्छ करणारी साबण नको प्राप्त करून घ्यायला, मनातला मैल कसा दूर होईल. धोए ना मन का मैल नहाए गंगा गोमती, गंगेत स्नान करतात, गोमतीत गोदावरीत अनेक तीर्थावर अनेक नद्या आहेत त्याच्यात स्नान करतात, पण यांचा मनाचा मैल काय धुतला जात नाही, हे बैलच राहणार. कबीर महाराज सांगतात मी बनवलं नाहीये. कबीर महाराज सांगतात कोणाला जे तीर्थामध्ये स्नान करून आपल्याला पापाचा नायनाट करायला जातात त्यांना उपदेश करतात. आता इथे बसलेले नसतील त्यातले नाही का, आपण माणूस आहोत, पण माणसालाच उपदेश करत का जी अशी जर भावना धरून तिथे जातात ते बैलच. नवे नवे इकडे तिकडे जर देवाला भटकत जायला जर असेल, जाणारा असेल, त्याला उपदेश करतात. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात ऐसे नि जो भक्तू देखसी सैरा वैरा धावतू, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतारतो. आता मगाशी सांगितलं ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले आपल्याला, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. मूर्ख नाही म्हटलं, पण इथे श्रीकृष्णांनी चेहरा मारलाय का, हा जरी ज्ञानी असला तरी हा मूर्खच, जो सैरा वैरा देवाला पाहावयास जातो तेव्हा तो. आणि मग आपण मूर्ख आहोत का तर नाही, आपण या धर्ममंडपात आहोत, आपण ज्ञानीच आहोत आणि ज्ञानी म्हणूनच आपल्याला इथे राहायचं आहे. पण ज्ञानी कधी होणार तर ही भ्रांती जेने भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया.
सद्गुरू करावा लागेल तेव्हा खरा देव खरी देवी कळेल. धन्य धन्य दुर्गा माता तिचे चरणी ठेवा माथा. अलंकाराने नटलेली साऱ्या विश्वाची माऊली एका जनार्दनी दुर्गा माता चुकवी जन्म मरण आता. संतांनी कुठली देवी सांगितली? कुठल्या देवीच्या डोक्यावर माथा ठेवायला सांगितलाय? का जी दुर्गा माता आपल्या जन्म मरणाचा फेरा लगेच आत्ताच्या आता तोडते चुकवते ती दुर्गा माता सांगितली. मग ती संतांना दुर्गा माता कुठे भेटली? तर संतांजवळ. संतच देव होऊन आपल्याला अवतार घेतात. त्या आदिमाई शक्ती बोललं तरी चालेल माझ्या संतांना. संतांनी कुठे इकडे तिकडे माथा टेकवलाच नाही, फक्त त्यांच्या सद्गुरू जवळ माथा टेकवलेला आहे. आणि ती उपमा दुर्गा मातेची उपमा माझ्या संतांनाच दिलेली आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा. पाहता त्रिभुवनी या तिन्ही भवनामध्ये गुरु शिवाय देवच नाही, गुरु सारखा देवच नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. इठाई किठाई माझी कृष्णाई का नाही. रंगी रंगल, कुठल्या रंगात नाचली नाही का. विठू माऊली जगाचा बाप जरी असला, बाप रखुमा देववरू नाही का, पण माझी माऊली आहे. जगात बघा कृष्ण वेगळा नाही, विठ्ठल वेगळा नाही, देवीही वेगळी नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एकच देवावर शेरा मारलेला आहे. आणि आपल्या आवडीचा देव करायचा इथे कुठेही दिलेलं नाहीये संतांनी. का मला गणपती बाप्पा आवडतं म्हणून मी गणपतीला पूजणार, मला देवी आवडते म्हणून. आपण भेद म्हणून अबधी भेदू दे कसी, नामा नामे ठेवीसी. नाव नाहीये देवाला तरी आपण ही देवी कुठली रागाई. तिथे गावदेवी माता, पुढे हनुमानाचं मंदिर, हे वेगळे आहेत का? नाही आहेत वेगळे, हे एकच आहे. आणि त्या एका देवाचा पत्ता जाणून घेण्यासाठी सद्गुरूला शरण जायचं आहे. तनाने मनाने जीवा भावाने तनु मनु जीवे चरणासी लागावे. अगर्वाता करावे दास्य सकळ. मी निर्गुण निराकार देवाचं दर्शन प्राप्त करून देण्याचा विषय मांडते आहे. लक्षात घ्या, ही देवी अवताराला आली, तिचं कार्य संपून गेली, पण ती कशासाठी आलेली? अधर्माचा. मग आता जर इच्छा कराल का 2-4 हातांची, किती नाही का वेगळे खूप रूप आहेत, मग अशी देवी जर आपल्या समोर येईल, विचार काढून टाका. मी निर्गुण निराकाराचं सांगते. आणि त्या देवीने ज्याचं भजन केलंय तीच शक्ती, तिचंच मी सांगते. 3.5 पीठ आपण बोलतो नाही का, 3.5 पीठ, 3.5 हाताची शक्ती ही आपल्यामध्येच आहे. आपण इकडे तिकडे पाहतोय, ही आपल्यामध्येच वेटागळा घालून बसलेली आहे. तिला जागृत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. ही आदिमया शक्ती आपल्या हृदयामध्ये आहे बरं का. कुंडलिनी, जे कुंडलिनी जगदंबा, कुंडलिनी शक्ती. लक्षात घ्या विषय. ही कशी आहे? ही सद्गुरूच्या कृपेने आपल्या हृदयामध्ये प्रकट होईल. ज्याला बघा कशाला रंग नाही, रूप नाही, कशाला नाहीये. इथे कुठली वस्तू दाखवा का याला रूप नाही, रंग नाही. आत्माला आहे का रंग रूप? आत्मा हाच भगवंत आहे. आत्मरूप गणेशू केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण ते नमस्कारुणी. आता ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आत्मा हीच देवी आहे, हीच शक्ती आहे, हीच आदिमय शक्ती आहे. तिला जागृत करण्यासाठी आपल्याला हे काम दिलेलं आहे, आपल्याला हे साधन दिलेलं आहे. कुठलं?
तर नर देह निधारा लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देव होऊची म्हणती ते देवच होती, तरी कान धरावा चित्ती. आता तिला जागी करण्यासाठी आपल्याला हा मनुष्य देह दिलेला आहे. मग पहिलं काय करायचं, आपण जागे व्हायला पाहिजे नाही का. आपण आता इथे बसलेली जागेच आहेत, तरी सुद्धा काय म्हणतात संत, जागे वारे झोपी का रे जाता, अमृताचा त्याग करुणी विष का रे घेता, अमृताचा त्याग करुणी विष का रे घेता. जाग व्हायला सांगितले. जाग कसं, तर बघा अमृताच्या आता सध्या काय आपली परिस्थिती, अमृताच्या डोहामध्ये आपल्याला बुडवलेलं आहे. मनुष्य देहाची प्राप्ती झाली आहे म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला अमृताचे फक्त सेवन करायचं, अमृत फक्त देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण आपण काय करतोय, त्या अमृताच्या डोहामध्ये तोंडावर हात देऊन बसलोय. हे नकोय, चांगलं नाही का. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिया, हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला काय आवडतंय तर गळ्यात तुळशी माळ आवडते, पण आपल्याला ती नको आहे. बरोबर, ज्यांनी घातल्यात तुम्हाला विमान घ्यायला येईल. तुकाराम महाराजांना आला, आपल्याला का नाही येणार, येणार. ही शाश्वती आहे. निर्वाणी गोविंद असा माझ्या ठाई. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी, काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे नाही का, मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया घाद निवाराया. ज्याच्या गळ्यात तुळशी माळ आहे, ज्यांनी अनाधी कालाचं तत्वज्ञान सद्गुरूंच्या कृपेने जाणून घेतलंय त्यांच्यासाठी. आणि ओवी पण तेच सांगते, ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची कोंबा सावली केली. ही सावली सारखी आपल्या जवळ राहणार आहे, आपल्या मागे पुढे राहणार आहे. पण ज्याने ओळखलं तो सुटला गा. आता नाही येणे जाणे. कशापासून, जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून सोडवण्याचं काम ही आदिमाया शक्ती करते, ही कुंडलिनी जगदंबा करते. तिला जागृत करण्यासाठी आपल्याला जागा व्हावं लागेल. मग कधी जागा व्हायचंय, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, जन्माच्या व्यथा अनाधी निर्गुण प्रगटली भवानी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागीसू पावसी लवलाई. निर्वाणी आईचा जोगवा मागेन. जोगवा कुठला मागायचा आहे, जो माझ्या ज्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जो चुकविल हाच जोगवा. बाबा देवी, मला या जन्म मरणाचा फेरा कसा चुकवता येईल, याच्यासाठी काहीतरी मला दान दे. हा मी जोगवा मागते तुझ्या पुढे. अरे हा जोगवा सद्गुरु पुढे मागितला तर तुमचा आज आता ताबडतोब उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या क्षणापासून जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्ही वाचले जाल. आणि त्यासाठी हे शक्तिपीठ, हे 3-3.5 हाताचं शक्तिपीठ आपल्या हृदयामध्ये आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. ही निर्गुण निराकार शक्ती आपल्या हृदयामध्ये वास करते का. कशी, तर आपण कशाच्या सत्तेने चालतोय,
तर चाले हे शरीर कुणाची या सत्ते कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. कोणाचं भजन? जो आपल्या हृदयामध्ये अखंड वास करणारा जो आत्मा आहे तोच गणेश आहे, तीच आदिमाया शक्ती आहे. तो म्हणजे श्वास, आपल्या भाषेत श्वास. खरा भगवंत आहे तो येत असतो जात असतो, तो भगवंत आहे. आपल्याला माहित का नसल्या कारणाने आपण त्याला श्वास म्हणतो, नवे नवे वारा, पण तोच भगवंत आहे. कधी कळेल? सद्गुरूंना शरण जाऊन सद्गुरू आपले कोडं सोडवतील जन्म मरणाचं, तेव्हा आपल्याला कळेल. आम्हाला कळलं, माझी नाव किनाऱ्याला लावली रे, किती दयाळू श्रीपाद माऊली, किती दयाळू रामदास माऊली. हरी नामाची गोडी मला लावली रे, किती दयाळू श्रीपाद माऊली. माझ्या श्रीपाद बाबामुळे मी या भवसिंधूतून, या जन्म मरणाच्या या भवसागरातून तरुण गेले, नवे नवे हाताला धरून तरुण नेले माझ्या सद्गुरूंनी. मग आपल्यालाही तेच करायचंय. आपलं खाऊन पिऊन चाललंय सगळं. कसा देव भेटेल? नाहीच मिळणार देव. आपण जरी बोललो ना मला माझ्यावर देवाचं कृपा आहे, वरदहस्त आहे माझ्यावर, नाही आहे. देवाला प्राप्त करणं अधिक सोपं आहे, सोप्याहून सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा लागेल. शहाणा तो धनी घेत असे, शहाणा लागेल. आधीच सांगितलं बघा, देख मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. परत परत का सांगावं लागतं? हा ज्ञानी आहे. भेट काढून टाकायचं आहे. आपल्याला काय वाटतं? खाऊन पिऊन सगळं, नाही का? जिथे खाऊन पिऊन चालतं ना तिथे रांगा लागल्यात, पण देव भेटला नाही. भेटला असेल तर सांगावा, आम्ही जातो तिथे आम्हाला देव भेटलाय. तू काय बोलते, शहाणपणा करते? बोला, तुमची लेक आहे, ऐकून घेईन, पण देव भेटणारच नाही असा. चित्त शुद्ध झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती या देहामध्ये कदापि होणार नाही. शुद्ध करण्यासाठी तुम्हाला आधी सात्विक व्हावं लागेल. सात्विक होण्यासाठी सात्विकच खावं लागेल. काही खाऊन जमणार नाही. आणि जर बोलाल जाऊ दे एक दिवशी मरणारच आहे, खाऊन पिऊन मरू, एवढा सोपा विषय नाही. 83,99,999 योनी आपण जन्म घेतलेला आहे. कशाचा? पशु प्राण्यांचा जन्म घेऊन आले, कुत्रा मांजरांचा, किडे मकोड्यांचा जन्म घेऊन. हा शेवटची योनी. आपल्याला चांगला 3.5 हाताचा नरदेव भेटलेला आहे. शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म चुकलिया वर्मा फेरा पडे. शेवटचा जन्म आहे आणि तो कधी किती वेळा भेटेल? आता वाया घालवला आपण, खाऊन पिऊन मेलो, गेला जन्म, वाया गेला. मग पुन्हा भेटेल नाही का? मग पुढच्या जन्मी करू? कदापि नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, तो पुन्हा मिळायचा नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. काय? आता भेटलाय, पुन्हा भेटणारच नाही. तू है बुलबुला पानी का, मत कर जोर जवानी का. संभल संभल कर चलना रे बंदे, पता नहीं जिंदगानी का. मीठी वाणी बोल रे, हिल मिल कर तू डोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मतलब का संसार है, इसका नहीं एतबार है. सोच समझ कर चलना रे बंदे, धूल नहीं अंगार है. अब तो अखियाँ खोल रे, प्रभु से नाता जोड़ रे. अब तो अखियाँ खोल रे, प्रभु से नाता जोड़ रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर.
सांझ सवेरे बैठ के बंदे प्रभु का ध्यान लगाया कर, इस लगता नहीं कुछ मोल रे प्रभु नाम अनमोल रे, लगता नहीं कुछ मोल रे प्रभु नाम अनमोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. किती वेळा सांगावं तुम्हाला, आता हा जन्म मिळालाय, तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाहीये. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. शेवटचा जन्म. किती बायांनी आपण वडाला फेऱ्या मारल्या तरी नवऱ्याला 7 जन्म काय, आपल्यालाच नाही तर नवऱ्याला कुठून भेटणार. आणि 7 जन्म हाच नवरा कशासाठी, संसार करण्यासाठी. फक्त हा एक जन्म आपल्याला मिळालेला आहे फक्त भगवंताशी लग्न लावण्यासाठी. आपण या नवऱ्याचा विचार करतो आणि 7 जन्म मला हाच नवरा कशासाठी. तीच कामं करायला 7 जन्म, एका जन्मामध्ये ही कामं केली, 7 जन्म काय वेगळं करणार आहोत, तीच तर कामं करणार आहोत. मग कशासाठी 7 जन्म. देवाने एक मनुष्य जन्म दिलेला आहे. नाही विचार करत आपण कोणाचा, देवाचा विचार करत नाही. बाकी सगळ्याचा विचार आपल्याला, मुलाबाळांचा, घरदाराचा, खाण्यापिण्याचा. आता नाश्ता केलाय, दुपारी काय जेवण करावं, संध्याकाळी काय नाश्ता खावा, परत रात्री काय जेवावं. किती विचार. 25 वर्षाची आपण ठेव जमा करतोय, मला 25 वर्षानंतर एवढी रक्कम जमा कर, नाही का, पतपेढीमध्ये म्हणा, बँकेत म्हणा, एवढा विचार करतोय. देवाचा विचार करा. या देवीने कशासाठी जन्म घेतला हा विचार करा जरा. नाही विचार करत हो. येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळतिळा. बोला का लागतं. आपण सगळं विचार करतो देवाचा. मग माझ्या देवाचा विचार करेल कोण. संतांनी केला बरं का. देव संतांना डोक्यावर घेऊन नाचले, आम्हालाही नाचतात. मगाशी मागे पुढे निर्वाणी गोविंद असे माझ्या ठाई मागे पुढे. एक क्षणही देवा वाचून आम्ही नाही आणि देवही आमच्या वाचून नाहीये. मग आपल्याला देवाचा विचार करायला नको आणि देवाने आपलं सगळं ऐकावं. कशाच्या जोरावर ऐकेल तो. तू काय ऐकतो देवाचं. अपेक्षा मोठी आपली. देवा हे पूर्ण माझं हे का नाही ऐकलं, देवा असं का केलंस तू. देव कधीही चांगलंच करतोय, आपल्या हिताचाच विचार करत असतो. आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचंय, मग तो आपला हात कधीही सोडणार नाही. मग सुखाच्या अमृताच्या डोळ्यामध्ये आपण नांदलो जाऊ, सुखामध्ये आपण भरभराट होईल आपली. फक्त एकदा देवाचा विचार करा का, देवा मी तुझ्याकडनं एवढी वर्ष मागितलं, आता तुला काय पाहिजे ते सांग. कोण बोलतं असं. इथे बसलेल्यांनी जरी सांगावं का मी बोलतोय देवाला सांगतोय का देवा तुला जे पाहिजे ते करा का. नाही. आपण फक्त आपल्याला जे पाहिजे तेच करणार आणि आपल्याला जे पाहिजे तेच देवाकडून मागणार. आपली वृत्ती शुद्ध होणार नाही, कारण की आपल्या भाग्यात अजून सद्गुरू आला नाही. आपण अनेक गुरु केले असतील, पण सद्गुरू म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात, तंत्र मंत्र उपदेशिती ऐसे गुरु आहेत आयते घरोघरी, परी शिष्यासी सदवस्तू मिळवून देती त्यासी श्रीकृष्ण मानेजे सद्गुरू. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात, मी सद्गुरू कोणाला मानतो, जो शिष्याला सद्वस्तू खरी वस्तू प्राप्त करून देतो. नवे नवे मीच ज्याला प्राप्त करून देतो असा जो सद्गुरू. तंत्राचा मंत्राचा उपदेश करणारे गुरु तुम्हाला प्रत्येक घरोघरी भेटतील, पावलोपावली भेटतील. बाय हे कर, तू एवढे उपास कर, तुला ही गोष्ट प्राप्त होईल. हा मंत्र जप, 16 सोमवार कर, श्रावण पाळ. कशासाठी. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. मग देवाची इच्छा पूर्ण करायला नको का.
मग आपल्या इच्छा कशा पूर्ण होणार? तरी एरवी जरी माझ्या ठाई एरवी जरी पायी जो भजती मी, कसा बोलतो देव का मला ज्या भावाने जो भजेल त्याला मी त्या भावाने खरंच प्राप्त करून देणार. जो पैशाने मला भजेल त्याला पैशाची प्राप्ती नक्की देणार. जो घरादाराने जो सोनं ज्या भावाने तुम्ही देवाला स्मरणार तो तुम्हाला तेच देणार. ही खरी गोष्ट आहे, कारण की देव भोळा आहे. पण देव काय सांगतो, मला कोण मागत नाही तोपर्यंत मी त्याला प्राप्त होणार नाही. मग कोणी काही, मग जर पैसा अडका कशासाठी मागावा, तो किती वेळ पुरणार आहे. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतील ढाई ढाई. या संसाराच्या पायी सारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून घे. तू संसार केला ढाई सारा अंगाची झाली लाई. आयुष्य गेले हातपाय थकले मुखी राम नाम नाही. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. तू म्हणशील बायका घरदार हे इथेच राहील सार. मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. म्हणे तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. किती वेळा तुकडोजी महाराज सांगतात, संत होऊन गेले बरं का, संत तुकडोजी महाराज सांगतात तू हरिनाम घे. काय कर, तू काय करतोय, पैसा अडका धरून बसतोय, बायका पोरं धरून बसतोय. आपल्या बरोबर कोण येतो मेल्यावर? किती जीवाची जीवलग बायको असली, पोरं असली, आई वडील जरी असले तरी आपल्या मागे येत नाही. तू एकटा आलाय, तुला एकटंच जायचं आहे. नको नको मना गुंतू माया जाळी. काळाला जवळी ग्रासावया काळाची बावडी. पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाटीची बहीण सेजेची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरी भले भली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया. आपण या मायेमध्ये अडकलोय, हे माझं ते माझं, पण यातलं कोणीही आपल्या बरोबर येणार नाही. शेवटच्या क्षणाला किंवा संकटात असू तेव्हा फक्त आपल्या या संकटातून सोडवणार आहे, या त्रिविध तापापासून सोडवणारा फक्त आपला भगवंत आहे. एका चक्रपाणी वाचोनिया कोण सोडवणार नाही. म्हणून आपल्याला देवाचं भजन करायचं आहे आणि निर्गुण निराकाराचं भजन करायचं आहे. देवा कशाला, देवी कशाला आली अवताराला? अनिलाही रूपा बळा करुणी, अनिलाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. कशाला रूपाला आले तर जन्म मरणाचे चक्र सोडवण्यासाठी आले. आपल्यामध्ये जो अधर्म आहे तो दूर करण्यासाठी तिचा अवतार आहे. राक्षस कुठे आहे आता? राक्षस आपल्यामध्ये आहे. राक्षस काय खातो? राक्षस सात्विक असतो का? मग राक्षस काय खातो?
मच्छी मटण दारू तामसी वृत्ती उत्पन्न करणारा हा राक्षस. आणि हा राक्षस काय खातो तर मच्छी मटण दारू, जे जे अधर्माला अनुसरून आहे ते ते खातो, ते ते पितो, तसाच वागतो. मग आपण त्या माणसाला किती जर बोललो हा देव माणूस, हा देव माणूस, हा देव माणूस, हा देव माणूस होणार नाही. हा कोण होणार? डाळ रोटी खाओ प्रभू के गुण गावे. अरे असा कसा यांचा देव घेतो बकऱ्यांचा जीव. हे आपण सवय लावली. देवाने सांगितलं नाही मला कोंबडा मारा नाही तर बकरा. ही देवी तरी सांगते का? पहिले कोंबडे बकरे मारायचे एकविरेला, आता मंदिरावर सोडतात. मग चांगली झाली का लोक? खाणं कधी सोडणार? तिथे सोडलं म्हणजे काय इथून सोडा. काम क्रोध बकरा मारा. हा बकरा आपल्यामध्ये जे षडविकार आहेत ते मारायला सांगितले. आपण किती किती नाश करतोय. दुसरे एका जीवाचा नाश करून त्याला मारून आपल्या जीवाचा कधीही भलं होणार नाही. लक्षात घ्या विषय. आपण अनेक जीव मारले तेवढ्या वेळ आणि आपण हा विचार करू आता काय बाय आता काय आमचं आतरी बाटली आणि कातडीचं जतन करायला निघलोय. सहज मोकळं होतो याच्यापासून. करायचं नाही आपल्याला. म्हणून आपण काय करतोय आम्ही जाम खाल्ला. आता कुठं? आता हो झाला अपवित्र. लहान बाळ आहे, लहान बाळ रांगत असतो तान्ह बाळ. डोफ्यावर चालतंय, खेळतोय खूप खेळणी दिली आहे, खेळतोय. खेळून काय होतंय शी करतोय सू करतोय तरी खेळतोय, तिथेच खेळतोय. थोड्या वेळाने तीच शी घेतोय, तोंडात घालतोय, खातोय, तिथेच हे करतोय तरी सुद्धा काय. मग आई येते धावत. हा गप्प काय? हा बघू दे कशावर रमलाय. आई येते तर बघतो तर काय बाळ शी खातोय. मग आई काय करते? एक फटका मारते. अरे बाळा ही शी आहे, हे खायचं नाहीये, हे खायचं नाहीये. मग त्याच्या टकोरात येतं की नाही बाळाला? आपल्या बाळाने किती शी खाल्ली असेल? जोपर्यंत त्याला हे कळत नाही ही घाण आहे तोपर्यंत त्याने खाल्ली असेल. नंतर खातो का आपला बाळ? आता बोला त्याला गु खा आपल्या भाषेत नाही खाणार का? तर त्याला माहित आहे ही घाण आहे. मग आपल्याला समजायला नको का? कळायला पाहिजे हे घाणच आहे, हे खाणं आपलं नाहीच आहे. आपण शुद्ध शाकाहारी ज्ञानी माणूस कसा असतो? देव माणूस कसा? देवाची मुलं कशी असतील? लक्षात घ्या. मम वंशे जीव लोके जीव भूता सनातना मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिचिती. आपण देवाची लेकरं आहोत. देवाने आपल्याला या पृथ्वीवर या मृत्यू लोकावर जन्म दिलेला आहे. म्हणजे माझा आईबाप जर माझा भगवंत असेल तर मला भगवंतासारखंच वागायला हवंय. भगवंत जो मार्गाने गेलाय त्या मार्गानेच राम आणि कृष्ण पंथाने गेलेले आहे त्या पंथानेच आपल्याला जायचंय. तेनेची पंथे चालू जाता मार्ग दावूनी गेले आधी म्हणजे कधी? आपल्या आधी अनादी काळापासून जो मार्ग चालू आहे त्या मार्गाने साधू संत गेले, नवे देव सुद्धा त्या मार्गाने गेले. त्या मार्गानेच आपल्याला जायचं आहे. आता या देवीने हे आधीच सांगितलं. भगवान शंकराला गुरु केलाय तेव्हा ती आधी कुंडलिनी शक्ती जागृत झाली. तेव्हा ती खरंच कधी कळालं? जेव्हा संतांना शरण शंकर भगवान गुरु झाले, सद्गुरु झाले तेव्हा कळालंय. तुका म्हणे किल्ल्या त्या या संत हाती दिल्या. देव काय म्हणतोय? काय म्हणतोय देव? माझा कधी या नामाचा विस्तार केला? एरवी कोण पुसवत? संत माझे गुरु, मी तयांचा चेला आणि त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला. एरवी कोण पुसत होते मला? या देवीला एरवी कोणी नसती पूजली. मी सांगते जर संतांनी हिला ते स्थान आत्मस्वरूप आदिमाया शक्ती त्या पार्वतीची जर जागृत केली नसती तर या देवीला आज तागायत कोणी विचारलं नसतं. पण संतांनी हिला आली नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. कधी? जेव्हा सद्गुरु केला तेव्हा या आदिमाया शक्तीला खरं स्वरूप आलं. आणि तसंच आपल्यालाही गुरु करावं लागेल. रामाने वशिष्ठ मुनींना शरण गेले आणि मग राम काय आहे आत्मा राम काय आहे हे जाणून घेतलं.
कृष्णाने काय केलं? सांदीपनी ऋषींना शरण गेलं. मग ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं? वेगळं केलं का? नाही ना. ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्ती दादांना गुरु सद्गुरु केला. ती परंपरा ज्ञानेश्वर माऊली सांगते का ती आदिनाथ तुम्हाला जी परंपरा लाभली तीच माझ्या भाग्यात आली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देव सार चोजविले. आणि जशी परंपरा माझ्या आदिनाथ गुरुपासून आली तशीच माझ्यापर्यंत आली. आणि इथे व्यासपीठावरनं जी बोलते तुमचीच लेख, त्या लेखीच्या भाग्यात सुद्धा ही परंपरा आली. अनादि कालाचं तत्वज्ञान जे पार्वती मातेकडे होतं तेच माझ्याकडे आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे फळ मूळ संप्रदाय फळ तेथून या. हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुर्श्लोकीचारी भागवत. ब्रह्माकडे श्री विष्णूंनी जे नाम प्रदान केलेलं आहे तेच माझ्या भाग्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. ब्रह्मा, अत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि यांच्या कृपेने जो अनादी कालाचा तत्वज्ञान परंपरागत माझ्यापर्यंत जसंच्या तसा एवढा. आता इकडे बघा, एक गोष्ट सांगायला गेलो ना, मी आईला एक गोष्ट सांगितली, ही त्या आईला सांगेल. पण जर एवढ्या लोकांना सांगेपर्यंत तशीच गोष्ट राहील का? थोडा फरक पडतो का नाही? जर या शब्दाने मी तुला सांगितलं तर तू वेगळ्या शब्दाने सांगशील. तसंच नाही. पण अनादी काळाचं तत्वज्ञान जसंच्या तसंच आलेलं आहे, त्यात ती मात्र फरक नाही आहे. आणि हे तत्वज्ञान तुम्हालाही भेटावा, हा देव तुम्हालाही कळावा, यासाठी सद्गुरूची मूर्ती ऐसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी म्हणून. मग आता संत नाही आहेत का? आताही संत आहे. आताही तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊलीही आताही आहेत. पण ती ज्ञान दृष्टी कधी भेटेल? खरा सद्गुरू येईल भाग्यात. तुकाराम महाराज उगाच नाही म्हणाले. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. जन म्हणजे कोण? आपण सकळ जन. खऱ्या देवाला विसरून नामदेव महाराज पण सांगतात, दगडाचा देव बोललेला कैसा कवन काही फुटेल वाचा. हा खरा देव नाहीच आहे. माझा देव खातो, माझा देव पितो, माझा देव काय आहे? आत्मस्वरूप आहे. आणि तो माझ्या आत्म्यामध्ये, माझ्या हृदयामध्ये सकळ वास करत आहे. आणि असा देव जर मला आता प्राप्त झालाय तर हा खऱ्याची ओळख झाल्यावर खोट्याची ओळख ही होतेच. मग एवढ्या दिवशी मी करत होती, तो माझा देव काय प्रसन्न झाला नाही आणि मला येऊन काय माझ्यावर काही कृपा केली नाही. आणि म्हणून काय करायचं? खऱ्या संतांना शरण जाऊन अनादिकालचं तत्वज्ञान आपल्याला जाणून घ्यायचंय. मग असे सद्गुरू कुठे आहेत? आताही तसेच आहेत. संत युग पलटे नाही, जुग गए अनंत, हर युग में अवतारले फिर भी संत का संत. संत ही मूर्ती आजही तशीच आहे, 2 हातांची 2 पायांची. जरी वरून जरी ती मनुष्याची मूर्ती असेल तरी ती भगवंताची मूर्ती आहे. साधारण नाही, असामान्य आहे. जे वर्तती दिसती देही, परी देही न माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. अशी ही वरपांगाने जरी मनुष्य असेल तरीही भगवंताची मूर्ती आपल्या भाग्यात येते. आणि मग काय करते? ते अनादिकाळाचं तत्वज्ञान आपल्या कानामध्ये पेरते. कानी जे पेरिले, डोळा जे उगवले, व्यापक भरले तोची हरी. देव 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 खूप सांगितला. मग देवाचा अनुभव, अनादिकालचं तत्वज्ञान म्हणजे नाम. नाम म्हणजे आत्मा राम. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, ते एक ढालगच निर्माण झाले. ती आदिमाय शक्ती म्हणजे माझं नाम. आणि ते कुठे आहे? ते आपल्या हृदयामध्येच आहे.
सर्वांच्या हृदयामध्ये एरवी सर्वांच्या हृदयी देशी मी अमुक आहे जी बुद्धीस पुरे अनिशी ती वस्तुगामी. आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये ते नाम आहे, फक्त सद्गुरूच्या मुखातून ते मोठके गुरुमुखे उद्देशत दिसे हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे अपैसया. आपोआप आपल्याला त्या भगवंताची अनुभूती येईल. फक्त माझ्या सद्गुरूंच्या मुखातून ते मोठकं ते नाम ते पेरलं जाईल आपल्या कानात, तेव्हा या देहाची स्थिती होईल, या देहाची अवस्था होईल, अंगाची लाई लाई होईल, रोम रोम उभे राहतील, रोमातून घामाचे श्वेतबिंदू बाहेर येतील, श्वासाची गती वाढेल, पोटात आनंदाच्या उकळ्या होतील, कंठ दाटून येईल, तोंडातून एक शब्दही फुटणार नाही. आणि मग या डोळ्यातून देवासाठी आनंद अश्रू बाहेर पडतील. सात्विक भरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखी नेत्री, अश्रू त्या भीतरी वाहत असे, आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य फुटी धरून राहे, टाके श्वासन श्वास ऊर्ध्व भावी देखा, स्वरूप एका मिळवणी एका जनार्दनी, ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करी तयावरी. हे 8 भाव याच देहामध्ये प्रकट होतील. मिरची खाल्ल्यावर तिखट लागते, लगेच लागते का? 2 महिन्यांनी लागते, उद्या लागते. जिभेवर ठेवल्यावर कधी लागेल? लगेच लागेल. गूळ खाल्ल्यावर गोड लगेच, पण जिभेवर ठेवावं लागेल. तसं हे सद्गुरूच्या मुखातून या कानामध्ये नाम पेरावं लागेल आणि पेरल्यावर ते उगवणारच, कारण की सद्गुरूची कृपा झालेली आहे. मग ते उगवल्याशिवाय राहणार नाही, भगवंत प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तो प्रकट झाल्यावर असा अनुभव येतो. देवाला प्रकट करण्याचा हा विषय कठीण नाही आहे, सोपा आहे. ते नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना, काय वेळ नाही उच्चारिता नामी, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. कुठलाही काळ नाही लागत, वेळ नाही, जसं आहे तसंच. नाम जप यज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म धर्म नामच परब्रह्म वेदार्थ. नामाला कुठलाही बाधा होत नाही. तुम्ही म्हणाला आम्हाला 4 दिवस चालत नाही, ही सुद्धा बाधा माझ्या नामाला. 4 दिवस श्वास घ्यायचा राहतो का आपण? स्त्रीला सांगते मी, तुम्हाला कळलंच असेल, मी विटाळाचा देह विटाळी जन्मला तो या नामे शुद्ध झाला. आपल्याला 4 दिवस मंदिरात जात नाही आपण घरातल्या देवालाही बघत नाही. का बघत नाही? देवाने सांगितलं या वेळेला माझ्याजवळ येऊ नको ग. देव नाही म्हणत आहे, देवानेच उत्पन्न केलंय ना. स्त्रीला स्त्रीत्व आईत्व कशामुळे प्राप्त होतं? याच गोष्टीमुळे. आणि या गोष्टीमुळे आपण काय करतो तर देवाचं नामस्मरण, देवाचं नाव सुद्धा घेत नाही. तेव्हा का? आई कशी होशील तू पवित्र? संशयावनी थोर पाप आणि का नाही घोर, ही जर विनाशाची वागुर प्राणी असी. संशय नका घेऊ. कधी हा संशय जाईल सांगते, देव प्राप्त होईल तेव्हा. हा अनादि निर्गुण निराकार भगवंत या देहामध्ये प्राप्त होईल तेव्हा, हा शीतल होईल, शुद्ध होईल तेव्हा हा विटाळ तुम्हाला लागणार नाही. कारण की श्वास घ्यायचा राहतो का आपण? श्वास हाच भगवंत आहे. मग 4 दिवस श्वास नका घेऊ. आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे का नाही? आई आहे का नाही? आहे ना. मग त्याला आपण बाजूला सारतो का? तर त्याला बाजूला सारलं तर निघून गेला वारा, खाली राहिला पसारा, मरून जाऊ नाही का? जाऊ आपण 2 तास पण नाही ठेवणार. जा बाबा तू पुंडलिकावर हरी विठ्ठल. नाही आहे, कसलाच बाधा होत नाही माझ्या नामाला. जर तुम्हाला अनादिकालाचं तत्व तुमच्याकडे असेल तर, इतर मंत्रतंत्र असतील तर तुम्ही लाख पाळा. पण जर अनादिकालाचं तत्वज्ञान, माझ्या पार्वतीलाही तीच गत होती, वेगळी नव्हती. मग तिने 4 दिवस काय माझ्या भगवंताचं नामस्मरण, अखंड हा शब्द कशासाठी वापरलाय? अखंड म्हणजे कुठलाही काळी कुठलाही वेळी याचा खंडन होत नाही, याला बोलतात अखंड.
आणि जर 4 दिवस खंडन होत असेल तर हे नाम आपल्या जवळ नाहीये, याचा अनुभव आपल्याला अजूनही आलेला नाहीये. आणि जर अनुभव भगवंताचा आला तर कुठल्याही काळामध्ये वेळेमध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. एका जनार्दनी न घाव्या संशय निश्चयसी होय हरिरूप. कुठलाही संशय न, संशय कधी जाईल, खरा भगवंत प्राप्त होईल तेव्हाच. ही शंका भ्रांतीपासून हिरतले. भ्रांती कधी जाईल, गुरुच्या वाक्यानेच जाणार आहे. आणि गुरुचं वाक्य अनादिकालाचं तत्वज्ञान जर पाहिजे असेल तर आमच्या मांदियाळीमध्ये या. आनंद संप्रदायाशिवाय खरा मार्ग तुम्हाला, माझी पब्लिसिटी करण्यासाठी मी इथे आलेली नाहीये. खरं आहे, खरं आहे, खरं आहे तेच सांगणार आहे. क्वांटिटी नाही भेटली तरी चालेल, क्वालिटी पाहिजे. आणि क्वालिटीचा माल तुम्ही त्याचा प्रचार करा नका करू, हा विकला जाणारच आहे. आणि म्हणून हे सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू ईश्वरा. आणि भगवंत खरा भगवंत, शाश्वत भगवंत हा आपल्या हृदयामध्ये आहे. आणि ती कुंडलिनी जगदंबा आपल्याच हृदयामध्ये आहे. आणि ती प्रकट करायची असेल, जरी कल्मशाचा आगरू, भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अशी. कितीही पाप केलेले असो, कितीही अधर्म केलेला असो तरी संत दर्शन हा लाभ, पद्मनाम जोडेला किंवा हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. भगवंताच्या नामाचा या कानामध्ये अनुभव आला, या हृदयामध्ये अनुभव आला. एका मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. त्याच क्षणापासून तुमचं पाप जे काही केलं, जे काही खाल्लेलं असेल, जे काही पिल्लेलं असेल ते काही मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. तुकाराम महाराज सांगतात, जे काही मागे केलेलं आहे विसरून जा, आता कळलंय ना, सावध हो. सावध होऊन भजने लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. जेवढं बोलू तेवढं कमी, नाही का. ऐकलं त्याचंच भलं होणार आहे, नाही ऐकलं तरी त्याचंही भलंच, नाही का. कारण की जे जे वांचिलं ते लाह प्राणी जात. तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्हाला मिळेल, ही माझ्या ज्ञानेश्वरांची ग्वाही आहे. आणि सकळ देवीचीही ग्वाही आहे का तुम्हाला जे पाहिजे ते मिळेलच. परंतु भगवंत मागायला शिका. तुमच्या सकळांच्या पाया माझे दंडवत, कलियुगी आपुलाला शुद्ध करा. चित्त शुद्ध करायचं असेल तर भगवंताला मागा. आणि म्हणूनच परत एकदा सांगते, भगवंताला मागण्याचा तरी प्रयत्न करा. जेव्हा चांगला विचार येईल त्या क्षणामध्ये भगवंतापर्यंत कसा पोचवायचा मार्ग भगवंतच उत्पन्न करेल. सद्गुरूंना तुमच्या घरी कसा आणायचा हाही मार्ग भगवंतच तुम्हाला साधून देईल. आणि म्हणून तुमच्या देववृंदांच्या, संतजनांच्या, आई वडिलांच्या सेवेसाठी निवडलेली होवी ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाच्या या कोंभ सावली केली. एवढं बोलून मी इथेच या रागाई मातेच्या चरणी, गावदेवी मातेच्या चरणी, तुम्हा देववृंदांच्या चरणी सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिक वरदारी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भक्ती सम्राट नामदेव महाराज की जय. आदिमाया शक्ती मुक्ताई माते की जय. आदिमाया शक्ती रागाई माते की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय. अपने अपने गुरुदेव की जय. सब मंडली की जय. आता विश्वात्मके देवे येणे
यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे परो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वकर्म सूर्य पाहो जो जे वांचल तो ते लाहो प्राणी जात वर्षत मंगळी ईश्वर नितांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलले जे अर्णव पियुषाचे चंद्रमेले लांछन मातंडे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजितो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होआवेजी येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला ओम शांती 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गावदेवी माते की जय राधाई माते की जय राम लक्ष्मण जानकी बोलो हनुमान की गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सर्वांना जय हरी. आजच्या प्रवचनकार हरिभक्तपरायण विनाताई मडवी सुंदर असं प्रवचन केलं. सर्वांचेच कान टोचलेत. आता तरी जागृत होतील असं आशा बाळगूया. तर झालेली सेवा सुंदर केली त्याबद्दल गावदेवी सेवा मंडळातर्फे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांना एक छोटीशी भेटवस्तू देतोय, त्यांनी ती स्वीकारावी. धन्यवाद ताई. उद्या 6 ऑक्टोबर 2024 रविवार संध्याकाळी 4 ते 5:30 भजन आहे. स्वामी नरेंद्राचार्य महाराज मंडल भजन मंडल डोंबिवली. आणि त्यानंतर 6 ते 7 आपले सर्वांचे लाडके हरिभक्तपरायण डॉक्टर कुणाल महाराज म्हात्रे यांचं प्रवचनरूपी सेवा होणार आहे. तरी सर्वांनी वेळेत